नमस्कार मंडळी. तर आज आपण फ्लावरची भाजी बनवतोय. ती फ्लावरची भाजी खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. तर आज आपण फ्लावरची पातळ अशी रश्श्याची भाजी बनवतोय. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी फ्लावर, बटाटा आणि वटाणा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे. तो आपल्याला चांगला असं स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. बऱ्याचदा फ्लावरमध्ये किडे असतात किंवा त्याचा उबट असा वास येतो, त्यामुळे आपल्याला याला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवायचं आहे. आता त्यानंतर इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तव्यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि बारीक कट केलेलं मी इथे खोबरं घातलेलं आहे. तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती खोबरं आणि शेंगदाणे आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. यावरती थोडंसं मी तेल सुद्धा घातलेलं आहे. तेलामध्ये हे शेंगदाणे आणि खोबरं आपल्याला छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. यामुळे भाजीला खूप छान असा रंग येतो आणि चव देखील येते. त्यामुळे जास्त पण असं नाही भाजायचं, हलकंसं याला भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजल्यानंतर मी एका ताटामध्ये सर्व काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे. हा कांदा मी आधीच गॅसवरती भाजून घेतला होता. कांदा घातल्यानंतर यामध्ये मी अद्रक आणि लसूण सुद्धा घातलेला आहे. आता अद्रक आणि लसूण आपल्याला या कांद्यासोबत भाजून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. कांद्यासोबतच आपल्याला यामध्ये तेल सुद्धा घालायचं आहे. कांदा, अद्रक आणि लसूण आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. असा कांदा भाजला तर भाजीला वेगळीच टेस्ट येते. तुम्ही हवं असेल तर डायरेक्ट पण तव्यामध्ये कांदा कट करून भाजून घेऊ शकता, तरी सुद्धा चालेल. आता कांदा छान आपला भाजला. आता हे सर्व आपण एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्याच तव्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपल्याला भाजून घ्यायची आहे, जेणेकरून तव्याचं तेल उरलेलं असतं ते सुद्धा पूर्ण निघून येईल. आता आपल्याला हे थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर पातेलं गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे, जिरे मोहरी घालायची आहे आणि काही मसाले घातलेले आहेत. इथे मी लाल तिखट, हळद, थोडी धने पूड आणि गरम मसाला इथे घातलेला आहे. मसाले घातल्यानंतर आपल्याला वाटलेलं मिश्रण यामध्ये थोडं थोडं करून ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. मसाला जेवढा छान परतवाल ना, तेवढी भाजीला चव आणि तरी दोन्हीही येते. त्यामुळे भाजी करताना अजिबात घाई नाही करायची. कमी गॅसवरती छान असा हा मसाला परतून घ्यायचा. मसाला छान परतला की आपल्याला यामध्ये फ्लावर ॲड करायचे आहे. आता इथे मी फ्लावर ॲड केल्यानंतर आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली फ्लावर ही छान अशी या मसाल्यासोबत परतल्या जाईल. आता भाजी छान परतली की यामध्ये आपल्याला लागेल तेवढं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मंडळी, पाणी घालताना शक्यतो यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा, जेणेकरून भाजीला चव आणि तर्री दोन्ही छान येते. त्यामुळे आता यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा मी घातलेलं आहे. आता आपल्याला याला चांगलंसं शिजून द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी उकळी सुद्धा आलेली आहे आणि आपल्या भाजीला तर्री सुद्धा येत आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहत आहेत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा तुमचे धन्यवाद करता येतील. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका
तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.